रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता पुन्हा अजून एक आपल्याकडे अर्जंट ऑर्डर आलेली आहे। म्हणजे एकच नाही तर अनेक ब्लाउज आपल्याकडे आलेले आहेत। एक एक कस्टमरचे, कोणा कस्टमरचे एक, कोणाचे दोन असे ब्लाउज आपल्याकडे आलेले आहेत। पूर्ण दिवसभरात मला कटिंग करून घ्यायची आहे। तर त्यात मी तुम्हाला दाखवते की मी किती ब्लाउजांचे आज पूर्ण दिवसभरात कटिंग करून घेणार आहे। तर हे सर्वप्रथम जे आहे ते एक कस्टमरचे ब्लाउज आहेत। हे दोन ब्लाउज आहेत। ह्या दोन्ही ब्लाउजांच्या स्लीव वरती कटवर्क मध्ये अशी डिझाइन आलेली आहे। तर ह्या दोन्ही ब्लाउजांची मला प्रिन्सेस कट मध्ये कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर एक ब्रायडलचे ब्लाउज मी ट्रायल म्हणून शिवून दिलं, परत तिने अजून माझ्याकडे दोन ब्लाउज टाकले। बघा, ज्या ब्रायडलचे ब्लाउज मी ट्रायल म्हणून शिवून दिलं ते प्रिन्सेस कट मध्ये मी शिवून दिलं आणि त्यानंतर मग तिने अजून म्हणजे असे जसे ते घेत जात आहेत ना तसे माझ्याकडे ते ब्लाउज आणत जात आहेत। तर त्यातून आपल्याकडे अजून आता तिचे हे दोन ब्लाउज आलेले आहेत आणि यांच्यामधून मग मला तिचं एक शिवून द्यायचं। तीन आहे, ह्या एका बॅगमध्ये तीन ब्लाउज आहेत ब्रायडलचे। तर यांच्यातून मी हे एक ब्लाउज तिला शिवून देणार आहे 4 टक्समध्ये। सुरुवातचा मी तिला प्रिन्सेस कटमध्ये शिवून दिला आणि मग नंतर ती म्हणाली की मला 4 टक्समध्ये एक ब्लाउज तुम्ही आधी शिवून द्या, कसं बसतं मी चेक करते आणि मग तुम्हाला सांगते की प्रिन्सेस कट घ्यायचा का 4 टक्स घ्यायचा असं म्हणून। तर मग आता म्हणजे आधीचे आलेले आहेत, ज्यांची तारीख मी त्यांना दिलेली आहे। बघते मी बॅगवर काय तारीख दिलेली आहे, 10 तारीख आहे। आता ह्या महिन्याची 10 तारीख त्यांना दिलेली आहे। त्यानंतर ह्याच ब्रायडलची माझ्याकडे अजून ब्लाऊज आलेले आहेत। म्हणजे आता भरपूर असे ब्लाऊज आहेत तिचे। ह्या बॅगमध्ये कमीत कमी 7 ते 8 ब्लाऊज आहेत, हे बघा। तर हे एवढे ब्लाऊज देखील तिचे आहेत, पण आता आपल्याला एक ब्लाऊज शिवून द्यायचा आहे आणि मग नंतर ते फिटिंगला कसं बसतंय किंवा तिला तो कट आवडतोय का 4 टक्स विथ बेल्टवाला, तो मी तिला शिवून देणार आहे। थोडी हेवी चेस्ट असेल तर मी तुम्हाला इथे एक टिप देते की आपण सजेस्ट करायचे कस्टमरला की तुम्ही 4 टक्स ट्राय करा असं म्हणून। प्रत्येक ब्लाऊजचा आपला जो कट असतो ना तो वेगवेगळा असतो आणि साईज वाईज मग कुठला कट परफेक्ट येतोय हे आपल्याला कळायला हवं आणि मग आपण तसं कस्टमरला सजेस्ट करू शकतो। तसं याच्यामध्ये 8 ब्लाऊज आहेत, 8 आणि 3 11, हे दोन झाले आपले बरोबर, त्यामध्ये 13 आणि त्यानंतर अजूनही ह्या एक कस्टमरचा एकच ब्लाऊज आहे, दिवाळीसाठी आलेला आहे। हे मी नंतर बघते। अजून याच्यात पण एकच ब्लाऊज आहे एक कस्टमरचा। हे एक जे सिंगल ब्लाऊज आहेत ना, जेव्हा आपल्याकडे सिंगल ऑर्डर असतात म्हणजे एक कस्टमरचा एकच ब्लाऊज आहे आणि कोणा एक कस्टमरचे थोडे जास्तीचे ब्लाऊज असतात, मग तेव्हा आपल्याला कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त काम करू शकतो। पण अशा वेळेस काय होत असतं की आता एक ब्लाऊजची कटिंग आणि माप वेगवेगळे असतात, म्हणून मला एक ब्लाऊजची कटिंग स्पेशल करायची आहे। हे दोन ब्लाऊज ज्या कस्टमरचे आहेत तिच्याच मुलीची ही साडी आहे जी मला शिवून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी आपण याच्यामध्ये शाही मस्तानी प्लस राजलक्ष्मी बघते मी काय लिहून घेतलेलं आहे। तर आपल्याला ही साडी देखील कटिंग करून घ्यायची आहे। ब्लाऊज कंप्लीट केले आणि काम खूप जास्तीचं असल्यामुळे तिचं एक ब्लाऊज राहिलेला आहे, तर ते ब्लाऊज आता आपण आज इथं बघणार आहे। हे बघा, तर हे जे ब्लाऊज आहे ना हे न्यू स्टाईलमध्ये असणार आहे आणि या ब्लाऊजचा मी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे। तर याला म्हणजे पुढे पॅडेड असणार आहे। न्यू स्टाईलचे जे ब्लाऊज येत आहेत ना, जसं की मी तुम्हाला फोटो देईल बाजूमध्ये, तर तशा प्रकारे मी ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर हे बघा, आता इथं मी ज्या कस्टमरचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले की म्हटलं हे दोन ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत, त्यातून मी हे ब्लाऊज घेतलेला आहे कटिंगसाठी। तर हे जे दोन ब्लाऊज आहेत ना ते मला प्रिन्सेस कटमध्ये कटिंग आणि स्टिचिंग करायचे आहेत। तर मी नेहमीप्रमाणे बॅकपार्ट जे असतं ते असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर का माझे नेहमी व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला कळेलच की मी प्रिन्सेस कट 4 टक्स हे जे काही सर्व प्रकार असतात ते डायरेक्टली मी कापडवरच कटिंग करत असते, मार्किंग करून कटिंग करत असते, कारण नेहमीची मला सवय झालेली आहे, म्हणून नजरेत माप बसतात आणि आकार देखील व्यवस्थित असे देता येतात। तर तुम्हाला जर का अशा पद्धतीने काम करून घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे। तुम्ही न्यूजपेपरवरती छान असे आकार द्यायला शिका। जसं मी तुम्हाला शिकवते त्याप्रमाणे तुम्ही प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज, 4 टक्स या ब्लाऊजांचे पॅटर्न काढा। तुमच्या स्वतःच्या नजरेने चेक करायचं की तुम्हाला बरोबर जमतंय का, आणि जेव्हा तुम्हाला खात्री होईल की नाही एकदम परफेक्ट जमतंय तर बघा, हे असं तुम्ही केव्हा करू शकणार किंवा तुम्हाला कसं कळेल, त्यासाठी इथं महत्त्वाची टीप देते ती म्हणजे अशी की तुम्ही सर्वप्रथम तर तुमच्या स्वतःसाठी ब्लाऊज शिवायला शिका। स्वतःच्या मापाचे ब्लाऊज व्यवस्थित शिवून घ्या, माप व्यवस्थित टाका, त्यानंतर साईज चेंज करत
म्हणजे लहान मोठ्या साईजच्या ज्या लेडीज असतील तुमच्याकडे, तुमच्या घरातील परिवारातील जे कोणी असतील त्यांच्या मापाचे ब्लाऊज शिवायला सुरुवात करा. आणि मग हळूहळू जेव्हा त्यांना फिटिंगला ब्लाऊज छान असे बसतील तेव्हा तुमचा जो आहे ना तो स्वतःवर विश्वास एकदम चांगला असा बसू शकतो. मग तेव्हा तुम्ही बाहेरचे ब्लाऊज घ्यायला सुरुवात करा. ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही काम करणार तर नक्कीच तुम्हाला जमणार आहे. आणि मी तर इतकं डिटेलमध्ये सांगते तुम्हाला, एकदम सविस्तर माहिती देत माझं सांगणं आहे की जेणेकरून तुम्हाला जमायलाच हवं ते. आणि खरंच खूप मैत्रिणी प्रॅक्टिकल करून बघतायत, प्रत्येकाला जमते. हे बघून मला देखील एकदम भारी वाटतं की अरे वा, मी एवढं लांबून शिकवते तरी देखील तुम्हाला काही ना काही त्याचा फायदा होतोय. तर बघा आता इथं माझ्या बॅक आणि फ्रंटची मार्किंग झालेली आहे. तर मी इथं हे 20 वाले जे अस्तर असतात ना तेच अस्तर घेतलेले आहेत आणि यामध्ये फक्त माझं बॅक आणि फ्रंट बसलेला आहे. स्लीव मात्र माझ्या बसलेल्या नाही. तर स्लीवसाठी मला अजून एक अस्तर वेगळं लागणार आहे. तर मग मी ते अजून एक अस्तर वेगळं आणलेलं, ताग्यातल्या न मिळाल्यामुळे जसे मिळाले तसे मी अस्तर इथं घेतलेले आहेत. आणि अजून एक अस्तरमध्ये मग आपण याच्या लॉंग स्लीव कटिंग करणार आहेत. दोन्ही ब्लाउजांसाठी लॉंग स्लीव घ्यायचे आहे म्हणून अजून स्पेशल एक अस्तर लागणार आहे. तर प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग मी अशा पद्धतीने करून घेतली. तुम्ही बघितलंच की मी कसे माप टाकत असते आणि माझा आकार मी कसा देऊन घेतलेला आहे आणि कटिंग करताना कशा पद्धतीने कटिंग करायची ह्यासाठीच मी हा जो काही ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे ना हा तुमच्यासोबत खास का म्हणून मी शेअर करते की तुम्हाला ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचे स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला बघायला मिळेल. त्यातल्या त्यात ब्लाऊज पीसवरती आपण हे जे आपले कटिंग झालेले पार्ट असतात ना ते कसे ॲडजस्ट करायचे. जेव्हा डिझाईन आलेले असतात किंवा कटवर्कच्या स्लीव वगैरे असतील तेव्हा मग डिझाईन कशा ॲडजस्ट करायच्या किंवा आपले पॅटर्न कसे ॲडजस्ट करायचे त्यानुसार हे आपल्याला इथं शिकायला मिळत असतं. जसं की समजा आता मी एखादी व्हिडिओ डिटेलमध्ये बनवते त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती तर देतच असते, पण जेव्हा मी माझं स्वतःच असं काम करत असते ना तेव्हा असं जर का तुम्हाला बघायला मिळालं तर नक्कीच तुमच्या बऱ्याच अशा चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. जसं की स्टिचिंगची देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले की म्हटलं मी अशा पद्धतीने स्टिचिंग करते. स्टिचिंगचे आपण भरपूर स्टेप असतात जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ब्लाऊज कटिंगला जेवढं महत्त्व असतं तेवढंच स्टिचिंगला असतं. तेव्हा पण तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची असते. आता इथं बघा मी स्लीवची कटिंग झाल्यानंतर फ्रंटचा जो आकार होता तो जसा मी आकार दिला त्याप्रमाणे कटिंग इथं करून घेतलेला आहे. मी आकार नाही पण देते फ्रंट मुंड्याचा तरी देखील मला आकार व्यवस्थित असा कट करायला जमत असतो, कारण नेहमीची सवय असल्यामुळे एकदम छान असे आकार मग जमतात आपल्याला. तर हे दोन्ही लॉंग स्लीव होत्या एल्बोपर्यंत ज्या मी इथं कटिंग करून घेतल्या. दोन्ही ब्लाउजांचे अस्तर रेड कलरचे आहेत. तर आपण एक ब्लाऊजचं बाजूला आणि एक ब्लाऊजचं बाजूला असे करणार आहेत, कारण आपल्याला मेन जे आहे ना ते ब्लाऊज कट करायचे आहेत. तर हे बघा जसं की सुरुवातीला सांगितलं म्हटलं मी आता हे सिंगल ज्या ऑर्डर आहेत ना त्या ऑर्डर हातात घेतलेल्या आहेत. आणि हे काम खूपच किचकट असतं, म्हणजेच की एक कस्टमरचे एक ब्लाऊज, कोणा कस्टमरचे 2, कोणाचं एकच ब्लाऊज, कोणाची साडी, कोणाचा 1 पीस, असे हे जे काही कामं असतात हे कामं करायला मग वेळ आपला मात्र भरपूर जात असतो. जेव्हा माझ्याकडे अशा मोठ्या ऑर्डर म्हणजेच कशा की एक कस्टमरचे 12 ते 14 ब्लाऊज आहेत आणि सारखे शिवून घ्यायचे आहेत म्हणजे मग तेव्हा माझे काम सोपं होत असतं. पण अशा वेळेस मात्र काय असतं की मला सिंगल कटिंग करायची असते. प्रत्येकाचं माप वेगळं असतं, त्यात त्यांचा कट जो असतो तो वेगळा असतो. कोणी प्रिन्सेस कट सांगत असतं, कोणी कटोरीचे ब्लाऊज सांगतात, कोणी फोरटक्सचे ब्लाऊज शिवून घेतात. मग यानुसार कसं असतं आपल्याला वेळ आपला यामध्ये भरपूर असं जात असतो. मग मी आता कटिंग करून बाजूला ठेवते ब्लाऊज पीस आणि कटिंग झाल्याबरोबर मी स्टिचिंगला देखील देते बाजूमध्ये. तर मग त्या ताई आपल्याला शिवून देणार आहेत, म्हणजे मला असं मदत मिळत असते. पार्ट जोडून झाले का मग मला फिटिंगचे काम तेवढं मात्र शिल्लक राहत असतं, कटिंग आणि फिटिंग. तर हे दोन ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या टेलरिंग कामामध्ये. कटिंग आणि फिटिंग खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून कटिंग एकदम छान तुम्हाला जमायला हवी. आणि त्यातल्या त्यात कटिंग जर का छान जमलेली असेल तर मग स्टिचिंगला ते छान जात असतं. शिवणाऱ्यांना काही त्यामध्ये चेंजेस करण्याची गरज पडत नसते. आणि माझ्या जवळ बसून शिवतात त्यामुळे मग मी त्यांना मार्गदर्शन करत असते की कुठलं पार्ट कसं काय करायचं आहे. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिवून घेतलं का मग फिटिंगसाठी ब्लाऊज मात्र माझ्याकडे येत असतात. तर आज पूर्ण दिवसभरात मी इथं फक्त आणि फक्त कटिंगचे कामं करणार आहे. आणि त्यातल्या त्यात मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की म्हटलं बघा मला हे एक कस्टमरचं जे ब्लाऊज आहे ते मसाबा स्टाईलमध्ये शिवून घ्यायचं आहे.
तेच मी इथं सांगत होती माझ्या क्लासच्या लेडीजला की म्हटलं मी असं न्यू स्टाईलचं ब्लाऊज शिवणार आहे की ज्याला दोरी असते ना अशी मागे गड्यामागे बांधण्याची, तर अशा पद्धतीचं मी ब्लाऊज इथं बनवून घेणार आहे. मग ते मला म्हणाल्या की ताई तुम्ही तुमच्यासाठी पण शिवून घ्या, तुमच्यासाठी पण शिवून घ्या. असं म्हटलं ठीक आहे, ट्राय करेन मी कधीतरी. पण आमच्या घरी तर यांना अजिबात आवडणार नाही तसं दोरीवाला ब्लाऊज. आणि आमचा इकडे एरिया असा आहे थोडा ग्रामीण एरिया येऊन जातो जास्ती, त्यामुळे मग कसं चांगलं पण वाटत नाही. ते पण आपल्याकडे कस्टमर येतात आपण शिवून देतो त्यांना. मात्र मला जसं आवडतं एखाद डिझाईन वगैरे तर मग मी ट्राय करत असते माझ्या स्वतःसाठी. पण हे जे मसाबा स्टाईलचं ब्लाऊज आहे ना ते मला असं बघायलाच आवडतं आहे. स्वतःसाठी तर मी बनवणार नाही, पण कस्टमरसाठी बनवायचे काम आपलं आहेच. तर बघा जे मसाबा स्टाईलचं ब्लाऊज आहे ना त्याचं मी 26 व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आजच्या आज म्हणजे आता तुम्ही हा जो ब्लॉग बघतायत ना तर आजच्या ह्या एका दिवसात मी ते मसाबा स्टाईलचे ब्लाऊज संपूर्ण कटिंगचे व्हिडिओ देखील बनवला आणि स्टिचिंगचा देखील संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे. म्हणजे पूर्ण एक दिवसात माझे ते ब्लाऊज पण कंप्लीट झालं. त्यातल्या त्यात मी बाकी कस्टमरचे हे जे ऑर्डर होत्या हे ब्लाऊज पण कटिंग केले, त्यानंतर शिवायला पण दिले हे ब्लाऊज. अजून नऊवार साडी दाखवली मी तुम्हाला सुरुवातीला. लहान मुलीची नऊवार साडी आहे जी की मला शाही मस्तानीमध्ये शिवून घ्यायची आहे. तर मग मी ते साडीचा देखील म्हटलं चला लहान मुलीची साडी आहे मग याचा व्हिडिओ बनायला हवा, कारण साडी तुम्हाला दाखवली का मग नंतर तुमच्या कमेंट असतात की ताई आम्हाला या साडीचा व्हिडिओ हवा होता. असा मग मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे. बघू आता कधी येतो व्हिडिओ तुमच्यापर्यंत. तर आणि त्यातल्या त्यात आता बघा नवीनच म्हणजे मी पॅटर्नांचं देखील चालू केलेलं आहे. तर ब्लाऊजचे पॅटर्न देखील मी देते आता. ऑर्डर मला ऑनलाईन भरपूर अशा मैत्रिणींच्या मिळालेल्या आहेत ज्यांचा मी ग्रुप तयार केलेला आहे ना. इन्स्टा थ्रू ज्यांनी माझे नंबर घेतले त्यांचा मी ग्रुप तयार केलेला आहे यूट्यूब फ्रेंड म्हणून. तर त्या मैत्रिणींपैकी बऱ्याच अशा मैत्रिणींनी मला ब्लाऊजांची म्हणजे पॅटर्नची ऑर्डर दिलेली आहे. ठीक आहे, तर पॅटर्नची ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे माझे कामाचा लोड भरपूर असा वाढलेला आहे. शॉपवर तर आता दिवाळीच्या सणाचे भरपूर असे ब्लाऊज, त्यातल्या त्यात ब्रायडलचे ब्लाऊज आहेत खूपच असे. आणि अजून मग आता हे पॅटर्नांचं म्हटलं चला खूप मैत्रिणी फोर्स करत होत्या की ताई आम्हाला पॅटर्न हवे असं. मग मी खास करून तुमच्यासाठी पॅटर्न तयार केलेले आहेत आणि त्यातून मला बऱ्याच मैत्रिणींच्या ऑर्डर मिळालेल्या आहेत. तर मग त्यांच्या ऑर्डर पण मला कंप्लीट करायचे आहेत. तर मला कामाचा भरपूर जास्त लोड झालेला आहे. रात्री देखील बराच वेळ मला ते पॅटर्नांचं काम करायचं असतं. त्यानंतर सकाळी मग आपले डेलीचे जे काम असतात घरात ते सर्व उरकवायचे. परत शॉपवर जायचं, शॉपवर अजून क्लासच्या लेडीज येतात त्यांच्या मदतीने थोडंफार आपण काम करायचे आपले. अजून ते पण त्यांना शिकवायचं जे असतं ते शिकवत राहायचं. आणि क्लासच्या लेडीज देखील बऱ्याच असे ट्रेन आहेत माझ्या, म्हणजे क्लासच्या लेडीज ज्या येत आहेत ना त्या ऑलरेडी त्यांच्याकडे देखील भरपूर असे कस्टमरचे त्यांच्या एरियामध्ये ब्लाऊज येत असतात. पण नेमकं त्यांनी क्लास माझ्याकडे लावलेला आहे, बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्ही क्लास लावलेले आहेत. तर मग त्यातून मी त्यांना बेसिकमध्ये नॉलेज आहे, त्यांना फ्रंट पार्टचे सर्व प्रकार त्यांना शिकायला मिळत आहेत, ते देखील इंचामध्ये, की जेणेकरून ते कुठेही जरी गेले तरी त्यांना त्यांची स्वतःची पॅटर्न तयार करता येतील असं नॉलेज मी त्यांना क्लासमध्ये देत असते. आणि त्यानंतर मग ॲडव्हान्समध्ये त्यांना सर्व प्रकारचे ॲडव्हान्स लेवलचे ब्लाऊज शिकायला मिळणार आहेत. मग त्या ऑलरेडी ट्रेन लेडीज आहेत माझ्याकडे येणाऱ्या, म्हणजे त्यांची स्टिचिंग देखील छान आहे. मग मी त्यांची फिनिशिंग बघते आणि सांगितलं का आपलं काम करायला ते नाहीच म्हणत नाही. आणि तसं मी माझे जास्तीचे काम कोणाला लावत नाही, कारण माझे कस्टमर देखील ठराविक असतात माझ्याकडे. मग ते मला पार्ट वगैरे जोडून देतात. ब्लाऊज तयार झाले का त्यांना हुक लावायचे काम, हुक करायचे कामं ते मला करून देत असतात. ते स्वतःहून म्हणतात की आणा ताई द्या, तुमचे किती ब्लाऊज झाले आम्ही हे करून देतो ते करून देतो असं म्हणून. मग अशी मला मदत मात्र भरपूर अशी मिळत असते. आणि हे जे काम आहे ना स्टिचिंगचे काम, तर खरंच हे काम सपोर्ट शिवाय नाही, म्हणजे आपण जर का सपोर्ट नाही घेतला तर मग आपल्या एकट्याने हे कामं जास्तीचे होत नाही. म्हणून कोणाची ना कोणाची मदत घ्यायची. आणि जेव्हा काय आपण मदत घेतो ना तेव्हाच खरं मग आपले हे काम एकदम जोरावर चालतात. एकदम म्हणजे फटाफट आपण ऑर्डर कंप्लीट करून देऊ शकतो कस्टमर्सला. नाहीतर मग पेंडिंग कामं असतात. आणि तरी देखील माझ्याकडे आता सध्या देखील 2 महिन्याच्या वेटिंगवर ब्लाऊज आहेत. डिसेंबरपर्यंतच्या फुल बुकिंग आहेत डायरेक्टली. म्हणजे आता जे न्यू कस्टमर येतात ना त्यांना मला जानेवारी सांगायला पडते, किंवा मग आता त्यांचं ॲडजस्टमेंट करत मला वेळेचं बंधन बघावं लागतं की आपल्याला वेळ आहे का नाही. त्यातल्या त्यातमध्ये आता दिवाळी येणार आहे तुमची. मग दिवाळीसाठी देखील माझे आता बघा आमच्यासारख्यांना तर दिवाळीला देखील सुट्टी नसते. दिवाळीचे सण असो किंवा कुठलाही सण असो सुट्टी म्हणून आम्हाला नसतेच. पण मग दिवाळीला पण मला घरातले जे आहेत ते कामं करायचे असतील, त्यामुळे दिवाळीला मात्र थोडे हे कामं
कमी होतील। मग त्यासाठी आता जास्त कामाचा लोड आहे आणि जास्तीत जास्त कामं मला आता ह्या दिवसांमध्ये करून घ्यायचे आहेत। आता हा व्हिडिओ देखील मी खूप दिवस आधी शूट केलेला होता, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला इतका वेळ लागून गेला, किती उशिराने मी हा व्हिडिओ शूट म्हणजे आता पोस्ट करते, तुम्हाला दाखवते। म्हटलं रेकॉर्डिंग होत नव्हती, मॅच एडिटिंग होत नव्हती, वेळच मिळत नव्हता। मग फायनली केलं, म्हटलं चला आता दाखवते तुम्हाला, तर बघा। मग आजच्या ह्या एक दिवसामध्ये मी एवढे संपूर्ण ब्लाऊज कटिंग पण केले, त्यातल्या त्यात हे मसाबा स्टाईलचे ब्लाऊज मी स्टिचिंग पण करून घेतलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ डिटेल बनवलेला आहे, पण तो एडिट करून तुमच्यापर्यंत यायला थोडा वेळ लागेल। नक्कीच मी तुम्हाला याचे व्हिडिओ सविस्तर देणार आहे। तर मग मैत्रिणींना आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने काम करते हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। मी माझे ऑर्डर कशा काढते हे तुम्हाला आज इथं बघायला मिळालेलं आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।